आता आपण आपल्याला कमवायचं आहे म्हटल्यानंतर आपण इकडं तिकडं काहीच न बघता फक्त आपण बिझी राहायचं बघतो. बिझीपणा असा राहतो की आपल्याला दुसऱ्याचं कोणाचं घेणं देणं काहीच नसतं. परंतु आपल्यामध्ये सुद्धा काही बहादूर असे असतात ना की आपला वेग हा कसा कमी होईल याचीच ते वाट बघत असतात. आणि वाट तर बघतात, परंतु तशी वेळसुद्धा आपल्यावरती ते आणतात की याचा कधी वेग कमी होईल आणि या कधी असंत गतीने चालेल आणि याचा कधी लॉस होईल. परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही जर आमचा वेग कमी करण्याची जर धाडस करत असताना आमचा वेग हा कसा कमी होईल याची वाट बघतात ना, त्या क्षणी तुमच्या हे लक्षात येत नाही की आपण त्यांची वाट बघतोय. आपण पण बसूनच येत ना, मग आपला वेग पण त्या वेगापेक्षा का बरं नाही कमी व्हायचा हा विचार का तुमच्या डोक्यात येत नाही. म्हणून दुसऱ्याचा वेग कमी करण्यापेक्षा आपला वेग कसा वाढेल याचा नक्की विचार करा. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा वेग कमी करण्याचा विचार करता ना, त्याच वेळेस नेमकी तुमचा वेग हा कमी झालेला असतो. म्हणजे लॉस हा समोरच्याचा न होता आपला स्वतःचा होत असतो. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना प्रश्न नेमके पडायलाच पाहिजेत. कारण उत्तराचं महत्त्व हे कधी पण प्रश्न पडल्याशिवाय कळत नाहीत आणि जबाबदारीचं महत्त्व जबाबदारी सांभाळल्याशिवाय कधीच कळत नाही. म्हणून जबाबदारी घ्यायला शिका. कुणाचाही वेग कमी होईल याच्याकडे लक्ष देऊ नका आणि प्रश्नाचं उत्तर शोधायला शिका. आणि त्यासाठी तुम्हाला बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तर सक्सेसफुल झालंच पाहिजे.